जय येशू मुलांनो. तुम्ही सर्वजण कसे आहात? सर्व बरे आहात. आतापर्यंत आपण पुष्कळ काय शिकून आलं. आपला आता शेवटचा 6वा धडा चालू आहे. तुमच्या लक्षात आहे का आपण काय काय शिकलो? तर तुम्ही लक्षात ठेवा, जे काही शिकवलं जातं ते लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला मी पुढच्या वर्गात विचारणार आहे तुम्ही काय काय वाचलं म्हणून, हो की नाही? म्हणून आपण काय करायचं, लक्षात ठेवायला पाहिजे. चला मुलांनो, आता वर्गाचं तास सुरू करायच्या आधी आपण काय करायला पाहिजे? प्रार्थना करूया, कारण की परमेश्वर आमच्या सानिध्यात राहिल्यानंतर, आम्ही त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर परमेश्वर आम्हाला बुद्धी देतो, शक्ती देतो, की जेणेकरून आम्ही जे काही शिकतो ते आमच्या लक्षात राहते. म्हणून आपण काय करतो? परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. चला, डोळे बंद करा आणि हात जोडा आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करूया. देव बाप्पा, तू सकाळपासून तर आतापर्यंत सांभाळलं, तुझी उपकार स्तुती करते. परत एकदा तुझ्या वर्गात आम्हाला येण्याची संधी दिली, आम्हाला बसवलं, मागील आठवड्यावर आमचा सांभाळ केला आणि सर्व पापापासून, सर्व आजारापासून तू आमचं सांभाळ केलं, त्यासाठी तुझी उपकार स्तुती करते प्रभुदेवा. आणि परत एकदा आम्हाला तुझ्या वर्गात आम्ही शिकत असताना आम्हाला समजू दे, आमचं लक्ष जे शिकवले जाते त्याच्याकडे राहू दे प्रभू ख्रिस्ता. माझा विश्वास आहे प्रभू की तू आमच्यासोबत आहे आणि आमच्या सानिध्यात, आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव आणि आम्ही तुझ्या सानिध्यात राहूनच सर्व काही शिकण्यासाठी आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे प्रभूजी. ज्या रीतीने तुझा बुद्धी, शक्ती, सामर्थ्याने परिपूर्ण करतो, तसंसुद्धा या लेकरांना बुद्धी, शक्ती, सामर्थ्याने परिपूर्ण कर. पुढची वेळ तुझ्या हातात सोपवून देते. ही छोटीशी प्रार्थना तुझ्याच प्रिय पुत्राच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. बरं मुलांनो, आजचं धड्याचं नाव काय आहे? येशू आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातो. आपल्याला मुक्ती देणारा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. त्यासाठी येशू ख्रिस्तच आपल्याला मुक्तीकडे नेतो. पण त्याच्या आधी कितीतरी कार्य करण्यासाठी पुष्कळांनी त्याच्यासाठी श्रेय घेतले आहे. तर येशू आपल्याला मुक्ती देण्यासाठी आम्हाला कोण सहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे, आपण आजच्या धड्यात पाहूया. कारण की परमेश्वराने या मार्ग निवडण्यासाठी कोणाला निवडलं? मोशेला निवडलं. कोणाला निवडलं? मोशेला. आणि मोशे कसा होता? परमेश्वराचा आज्ञाकारी पुत्र होता, आज्ञाकारी व्यक्ती होता. म्हणून परमेश्वराने कोणाला निवडलं? मोशेला निवडलं. आणि मोशे काय करत होता? मिस्र देशात होता. आणि मग त्या ठिकाणी एक राजाचा जन्म झाला आणि तो राजाचं नाव काय होतं? फारो. आणि फारो हा राजा कसा होता? खूप क्रूर आणि घमंडी आणि खूप वाईट राजा होता. कारण की कधीच लोकांना चांगलं बघत नव्हता आणि लोकांना कष्ट द्यायचा आणि दुःख द्यायचं काम करायचा. आणि मग तो एक आज्ञा काढली की जे लेकरं लहान आहेत त्या सर्वांना मारून टाकायचं. फारो राजा आज्ञा काढतो आणि मग त्यावेळी लहान मुलांना सर्वांना मारून टाकायचं हे करतात. आणि आपल्याला माहीत आहे मोशेचा जन्म कशा प्रकारे झाला, मोशेला कसं सांभाळ केलं. मग मोशेला सांभाळणारं कोण होतं? फारोचीच मुलगी होती. आणि त्याला मोशेचा जन्म झाल्यानंतर त्याला एका टोपलीत टाकून त्याला तिथं ठेवलं. आणि मग फारोच्याच मुलीने बघून त्याच्या घरीच त्याचा मोठा केला. आणि सर्वांना तो काय केला होता? आज्ञा काढली होती, 2 वर्षाच्या खालच्या मुलांना मारून टाकायची आज्ञा काढली. पण मोशे लहानाचा मोठा झाला. मग अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला निवडलं. आणि त्यावेळी मोशे फिरत असताना परमेश्वर त्याला हाक मारतो आणि म्हणतो की मी तुला निवडले आहे आणि तू काय कर? फारोच्या ताबडीतून, कोणाच्या ताबडीतून? फारोच्या ताबडीतून तुझ्या लोकांचा काय कर? तू सुटका करून आण. आणि मग त्याला परमेश्वर त्या झुडपातून आवाज देतो आणि त्या झुडपाच्या द्वारे परमेश्वर मोशेशी बोलतो. आणि मोशे मग काय करतो? निघतो, रानात निघतो आणि विचार करत असताना, जात असताना, आणि मग त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ असतो आरोहण. तो काय करतो? त्याच्यासोबत, मोशेच्या सोबत ते निघतात. आणि त्यावेळी फारो राजा काय करत होता? आपल्या लोकांना गुलाम
गुलाम बनवून ठेवत होता, लोकांना खूप संकट सहन करायला त्रास देत होता, संकट देत होता आणि खूप छळ करत होता. तर त्या छळापासून त्यांना मुक्ती करण्यासाठी परमेश्वराने मोशेला निवडलं आणि मोशे काय केलं, त्याच्याकडे गेला आणि विनंती केला. मोशेने कोणाला विनंती केला, फारोला विनंती केला. आणि तो क्रूर व्यक्ती असल्यामुळे तो ऐकला का मोशेचा, नाही, आणि सहजपणे तो ऐकणार पण नाही ना. मग विचार केला की आता कसं करायचं. मग परमेश्वराची प्रार्थना केली मोशेने. तर परमेश्वराने काय केली, फारोच्या राज्यात काय केलं, 10 आपत्ती दिली, 10 संकट दिले, 10 दुःख दिले. आणि मग त्या दुःखाद्वारे मग तो त्रासून गेला. 10 पीडित आपत्ती दिल्यानंतर काय झालं, फारो त्रासून गेला. आणि मग काय केलं, मोशेला म्हटलं की तुझ्या लोकांना घेऊन निघून जा. आणि खरंच मोशे जेव्हा निघाला आपल्या लोकांना घेऊन, त्याच्या ताबडीतून काढून निघाला, त्याचवेळी ते लोक जायला लागले. तो खूप त्यांच्या रस्त्यात काय आलं, खूप मोठा समुद्र आला. काय आला, खूप मोठा समुद्र, त्याला तांबडा समुद्र, त्या समुद्राचं नाव काय होतं, तांबडा समुद्र. आणि खूप मोठं समुद्र होतं. आणि तिथे जायला लागला. तर ते समुद्राला बघून काय केलं, मोशे थांबून गेला. पण परमेश्वराने त्यांना सोडलं होतं का, नाही. कारण की परमेश्वर त्यांना मुक्ती द्यायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, मोशेला सांगितलं की त्या समुद्रात काय कर, तू काठी मार. आणि मग काठी मारल्याने आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढा मोठा समुद्र कसा दुभागला, आहे की नाही. मग त्यांनी काठी मारल्याबरोबर समुद्र दुभागून गेला. आणि मग ते लोक काय केले, मग ते पाणी काय झालं, भिंतीसारखं म्हणजे बिलकुल भिंतीसारखं ते उभं झालं. आणि मग ते बिलकुल एक मार्ग निघाला. आणि त्या मार्गात ते लोक काय केले, जायला लागले. जात असताना मग मागे कोण त्याच्या मागे होते, फारोचे लोक, फारोचे सैनिक होते. आणि त्यांच्या मागे जसे आले तर मग ते समुद्राच्या बाहेर मोशे आपल्या लोकांना घेऊन बाहेर निघाला. त्याचवेळी मग त्याने काय केलं, परमेश्वराच्या आज्ञेनुसारच त्या समुद्राला हात लावल्याबरोबर समुद्र जशाच्या तसे परत पाण्याने भरून गेला. आणि मग त्यानंतर काय झालं, फारोचे सर्व लोक, सर्व सैनिक जे होते, सर्व त्या पाण्यात डुबून मरण पावले. तर मग आपण या गोष्टीत काय शिकलो मुलांना, आज जसं मोशेला परमेश्वराने निवडलं मुक्तीच्या मार्गासाठी, परमेश्वर आम्हाला सोडतो का नाही, आम्हाला दुःख देतो का नाही. मग आपल्याला येशू ख्रिस्ताला पाठवून आपल्यासाठी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. ज्या प्रकारे मोशेने यांना मुक्ती दिली, त्याच प्रकारे परमेश्वराने आपल्यासाठी मुक्तीचा मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. तर मुलांना मग विचार करा, जेव्हा सर्व लोकांना परमेश्वर मदत करू शकतो, तर परमेश्वर आम्हाला मदत करणार नाही का, आम्हाला दुःख देईल का, नाही. आपल्याला सुद्धा सर्व संकटापासून, सर्व आपत्तीपासून आपल्याला परमेश्वर काय करतो, आमची सुटका करतो. आणि आम्हाला त्या परीक्षेमधून बाहेर काढतो, संकटातून बाहेर काढतो. कधीच परमेश्वर येशू ख्रिस्त आम्हाला संकटात किंवा दुःखात टाकणार नाही, तर चांगले मार्ग देऊन आम्हाला परमेश्वर त्याच मार्गातून आम्हाला सुटका करून देतो. म्हणून आपण आज काय शिकायला पाहिजे, ज्या रीतीने फारूचा स्वभाव होता, फारू लोकांना कष्ट देत होता, तसं न करता आपण कोणाचा स्वभाव घेतला पाहिजे, मोशेसारखा नम्र आणि लीन स्वभाव घेतला पाहिजे. आणि आपण सुद्धा असंच प्रार्थना करायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपला विश्वास मजबूत होतो आणि त्यावेळीच परमेश्वर आपल्यासोबत राहतो आणि परमेश्वर आपल्याला चांगले मार्ग दाखवतो आणि सर्व संकटातून आपल्याला बाहेर काढतो. म्हणून मुलांना हे विचार करायचं की आम्ही कशा प्रकारे वागायचं. आम्हाला जर मुक्तीचा मार्ग पाहिजे असेल तर काय करायचं आहे, आपण आपल्या पापाची क्षमा मागितली पाहिजे, पापाची कबुली केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळतो आणि त्याचवेळी परमेश्वर आपल्यासोबत असतो, हे की नाही मुलांनो. असं जर वाईट वागलो तर आपल्याला कधीच तारण किंवा मुक्ती मिळणार नाही. चला, आज आपण मोशे आणि फारोच्या बद्दल शिकलो ना, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यावर जे काही प्रश्न उत्तर आहेत त्याची तुम्ही ते पूर्ण धडा वाचून त्या प्रश्नाचे उत्तरं सोडवा. पुढच्या वर्गात मी ज्यावेळी येईल त्यावेळी विचारणार की मी दिलेला होमवर्क केलं किंवा नाही. तर आपण जेव्हा शिकवलं जातं तर आपण काय करायला पाहिजे, त्याचं रिव्हिजनसुद्धा करायला पाहिजे. पडताळणी केल्याशिवाय आपल्याला माहीत होतं का आपण काय शिकलो काय नाही. म्हणून आपण जे काय आपल्याला शिकवलं जातं ते आपण परत एकदा वाचलं की सर्व काही गोष्टी आपल्या ध्यानात आणि लक्षात राहते. म्हणून हे सर्व काम
करणं अति आवश्यक आहे. शिकून आम्ही तिथंच पुस्तकं बंद करून ठेवलं तर अर्थ आहे का? नाही. म्हणून त्या पुस्तकाला उघडायचं आणि वाचायचं, परत एकदा प्रयत्न करायचा आणि त्यावेळी मग तुमच्या लक्षात सर्व गोष्टी आणि सर्व जे घटना आहेत ते तुमच्या लक्षात ताजे होतील आणि ते तुम्हाला स्मरण करण्यात तुम्हाला सहाय्य मिळेल. चला मुलांनो, आता शेवटी आपण काय करूया? शेवटी परत एकदा आपण प्रार्थना करू आणि परमेश्वराच्या सान्निध्यात जाऊ आणि म्हणू की आजचा वर्ग तो आम्हाला चांगल्यारीते शिकण्यासाठी बुद्धी दिली, म्हणून परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी आपण हात जोडून डोळे बंद करू आणि पवित्र क्रूसाच्या चिन्हाद्वारे हे वर्ग आपण समाप्त करूया. ठीक आहे मुलांनो, आपण चला तयारीत राहा आणि आपण परत क्रूसाचं चिन्ह करायला तयारी करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मेच्या द्वारे जसा प्रारंभी होता तसा आता आहे, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. जय येशू मुलांनो.